हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आज या छोट्याशा ब्लॉगमध्ये एक मोठी बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलोय। खरं तर मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी राहतो तो एरिया डेव्हलप होण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची गरज असते। ती म्हणजे डीमार्ट झाली, बँका झाल्या, हॉटेल्स झाले, त्याचबरोबर मॉल कॉम्प्लेक्स झालं, CNG पंप आणि पेट्रोल पंप या गोष्टी आपल्याला फार महत्त्वाच्या असतात। त्यामुळे इथल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी इथे सिडकोला पत्रव्यवहार करून विचारलं होतं आपले पोर्टलवरती। त्यांना की विचारलं की इथे आम्हाला भूखंड कुठे आहे का त्या गोष्टींसाठी। तर सिडकोकडून उत्तर मिळालेलं आहे। तर हे नवनाथ भोजने इथले सामाजिक कार्यकर्ते यांनी विचारलं होतं की इथे कुठे आपल्याला तसा भूखंड प्राप्त होईल का। तर सिडकोने सांगितले की प्लॉट नंबर 9 म्हणजे भूखंड क्रमांक 9 सेक्टर 21 केदार सोसायटीच्या लगतच जी जागा आहे ती कमर्शियल प्लॉट म्हणून घोषित करण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता त्या ठिकाणी नक्की काय बनेल? डीमार्ट बनू शकतं, पेट्रोल पंप, CNG पंप, हॉटेल्स, मॉल की काय आणखीन काय? तर थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आपल्याला। आणि तुम्ही बघू शकता की आपण थेट त्या जागेवरती आलेलो। हे केदारचा इन गेटच्या बाजूलाच ही जागा आहे, जिथे तुम्ही बघू शकता की ही जागा आत्ता सध्या सिडको काही त्यांचे जे स्टॉक आहे, म्हणजे हे चॅनल्स आहे किंवा सिडकोच्या ज्या कामासाठी काही गोष्टी लागतात त्या जिथे सध्या ठेवलेल्या आहेत मित्रांनो। आणि हा जो छत्रपती संभाजी महाराज चौकाची इथून पुढे आल्यानंतर तो पत्रा मारलेला आहे, त्या पत्र्याच्या आतमध्येच ती जागा आहे मित्रांनो। ही गोष्ट आपल्यासाठी फार महत्त्वाची, कारण की ही गोष्ट आपल्या या तळोजासाठी फार महत्त्वाची। इथे जर डीमार्ट झालं तर खरंच सगळ्यांचं कल्याण होईल, इथे जर CNG पेट्रोल पंप झाला तर सगळ्यांचं कल्याण होईल, हॉटेल्स, मॉल्स, बँका ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी होणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं मला याबद्दल कमेंट्समध्ये मला नक्की सांगा, कारण की अशा गोष्टी आपल्या तळोजामध्ये येणं फार महत्त्वाचं आहे। मी सिडकोचा खूप आभारी की हा भूखंड तुम्ही या गोष्टींसाठी राखीव ठेवलेला आहे आणि या गोष्टी आपल्या या रहिवाशांना फार महत्त्वाच्या आहेत। तर मित्रांनो, भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये, अशा छोट्याशा ब्लॉगमधून मोठी बातम्या घेऊन, मोठ्या बातम्या घेऊन आपण भेटत राहू पुन्हा एकदा। तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।